नमस्कार मित्रांनो, आज आपला दुसरा ब्लॉग कितवा तरी असेल, चौथा कितवा तरी असेल. तर आज आम्ही लाल मास करणार आहे, ते पण चुलीवर लाल मास, भाकरी. मदर्स डे स्पेशल आज आम्ही जेवण करणार. आज आम्ही पोरं जेवण करणार आहे आणि इथं चूल चूल आहे. पेटवणार आहे. इथं चूल पेटवते, हिला आग लावायला लय मजा येते. मला नाही, तुला येते. आग लावण्यात एक्सपर्ट आहे. गाईज आपली चूल पेटलेली आहे, आता भाकरीची तयारी चालू आहे. आग कुणी लावली? लाल मासचं सामान अजून आलं नाहीये आणि आग दादाने लावलेली आहे आमच्या. हा बघा, हा मजा येते आणि एक्सपर्ट आणि हे आमचे बघणारी माणसं. आम्ही जरा केस विंचरतो गाईस. पूछा किसी ने नहीं पूछा. आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे. इथं भाकरी बनवायचं प्रोसेसिंग चालू आहे. कॅमेरामॅन साहिल चव्हाण सोबत भाकरी बनवणारी साक्षी सावंत. काहीच तुम्हारे साथ धोखा हुआ है. कुछ धोखा नहीं, बाद में हम ही करने वाले. ये स्टार्टिंग नहीं. हमें कैसा ऐसा करना है. मगाशी भाकरी कोणतं करत आपण होतं. काय चॅलेंज करणार होतं आणि आपण थांब ना, सगळेजण येऊ देत. माई भाकरी करायला आता. साक्षी! की आम्ही करणार कुठं आहे? अरे साक्षीचा चेहरा बघ काय दिसत. थोड्या वेळाने फोटो काढ. आपण मटण धुवून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे टाक, आलं लसूण पेस्ट, अजून थोडीशी टाक. बस हळद टाक थोडीशी. केवढे हळद अजून थोडी मीठ टाक. मीठ बस आता मिक्स कर. आता आपलं मटण मिक्स झालेलं आहे. आता याला आपण 10 मिनिटं ठेवून देऊया रेस्ट करायला, मॅरिनेट करून. त्याच्यात दही टाकायचं. नाही बसत आता ते बाकी. हे बघ, टाक, अर्ध टाकायला येईल ते. आता टाकल्यावर आठवली तुला. मॅरिनेटचा मसाला करतोय आम्ही. त्यात हळद, दही घेतलंय, मग त्यात हळद टाकली. आता काळी मिरी पूड, मीठ, दोन, 3. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं एकदम फ्रेश, फर्स्ट क्लास. हा आता मिक्स झालेला आहे मसाला. साक्षी फुकणी सारखं काय आहे का बघ ना. गाईज आता आम्ही मटण शिजवत ठेवणार आहे. आता आम्ही डायरेक्ट लाल मासची तयारी करत आहे. हे बघा, ह्याच्यात तेल गरम होतील आणि दादा आग पेटवते. आता हे मटण टाकणार आहे. हळू, गरम येते, बोलली मी तिला. मस्त. आता मटण टाकलेलं आहे. आता ते मिक्स करून घेणार. त्यात थोडंसं पाणी टाकणार आयसिंग आणि ते शिजू देणार आहे. काहीच आहे बघा, इंडियन जुगाड. आमच्याकडे फुकणी नव्हती म्हणून दादाने कुठला तरी पाईप आणला, तर त्याने फुकतोय तो. हा गाईज आता पाणी टाकून मटण शिजायला ठेवणार आहे. गाइस आग चारों तरफ से बराबर लगी. आणि गाइस इथे त्या दिवशीचे भाजलेले काजू फोडायला चालू आहेत आणि ही दोन मंडळी खात आहेत फक्त. ही काहीच कामं नाही करत, त्यांना काहीच कामं नाही जमत. नाही आम्ही सांगतो हे आणा ते आणा, ते पण नाही जमत ह्यांना, फक्त खातात.
काय नाही आणत आहे. व्हेरी गुड. हे बघा उद्योग चालू आहे तिथे. गाईज आता फोडणीची तयारी चालू आहे आणि मी इकडे ताक केलेला आहे. मी आता फ्रीज मध्ये जाऊन ठेवते. अर्धवट काम करायची सगळं लावून. शळा. हे बघा आता तेल टाकलंय. नेक्स्ट इन्ग्रेडियंट स्टार्ट झाले. गाईज आता कांदा आणि टोमॅटो सॅलड टाकायला चालू आहे. गाईज आता कांदा थोडा शिजलाय. आता त्यावर टोमॅटो टाकायचा. गाईज हे शिजलंय. आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची मिक्सर मध्ये टाकून. देऊ आणि इकडे जो हा रेड मसाला आहे ना, ग्रीन हा काश्मीरी मिरचीचा आहे. त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. गाईज आता इथे काय करतोय? दह्याची पेस्ट केलेली आहे ती शिजवून घेतोय दादा इथे. सो आता इथे काय काय मसाले टाकले दादाने. खडा मसाले टाकले आणि इथे आलं लसणाची पेस्ट, आणि ह्याला आता जरा मिक्स करायचं. मिक्स झालं की दही टाकायचं ह्याच्यामध्ये. काही जे शिजलेलं मटण आहे थोड्या वेळाने हे आपल्याला टाकायचं. ही आता कांदा आणि मगाशी जो टोमॅटो भाजला त्याची पेस्ट ते मगाशी केलेला मसाल्यात टाकायची. आणि आता हे शिजवून घ्यायचं. राईट. पाणी आटोस्तो शिजवायचं. हां. मटण सुका मसाला टाकलेला आहे तो आता मिक्स करून घ्यायचा. स्टार्ट. ही आता ती मगाची काश्मीरी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. गाईज आता मीठ टाकतोय चवीनुसार. थोडंसं टाकायचं कारण की आपण आधी पण टाकलेलं आहे. हा. नोटीस. आणि थोडा तिखट झाला असेल तर ते टाकायचं. फ्रेश क्रीम. ह्याच्याने कलर थोडा उतरणार पण आता रिचनेस साठी टाकायचं. गाईज आपला मसाला आता रेडी झालेला आहे. थोडा स्पायसी झालेला म्हणून आम्ही त्यात फ्रेश क्रीम ॲड केली. आता आपण शिजवून घेतलेलं मटण यात टाकायचं आहे. आता हे टाकून सगळं मिक्स करून थोडा मसाला शिजत ठेवायचा आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला फायनल लुक घेऊन येऊ. काय आता मिक्स करून घेतोय. लाल मास तयार आहे. A few moments later.
हॅलो गाईज, आम्ही आता असंच फिरायला आलोय. आहोत गाडी. हॅलो गाईज, आम्ही आता ना असंच फिरायला आलोय आणि आम्ही दीदीला गाडी शिकवणार आहे. दीदी आमची पुढे आहे, दुसऱ्या गाडीवर आहे आणि आम्ही इकडे. हे बघा, आम्ही चौघच आहे एका गाडीवर. आणि ही बघा दीदी, ही बघा ती शिकते इकडे मागे गाडी. ही बघा, मी पण बरे बाईक आणि हे बघा तुम्हाला आता दिसत नसेल पण इथे वातावरण खूप छान झालं. गाईज हे बघा, हे वातावरण मस्त झालंय. सनसेटला आलोय आम्ही. हा दीदी, बघा आमची दीदी शिकते गाडी. ती भरपूर घाबरते कारण का ती लास्ट टाइम पडलेली. हे बघा, आणि हर्षी होता तिला गाडी शिकवते. आधी साईडला तर शिकवत होता, आता हर्षी होता. हे बघा गाईज, दीदी छान शिकते गाडी. दादाने सोडलंय, तिची ती चालवते आहे. गाडी शिकत आहे आणि ती बघा हॅलो गाईज, आम्ही आता ना मदर्स डेचा केक घ्यायला आलो इथे. आणि आम्ही आता केक घेतलाय आणि घरी कोणालाच माहित नाही आम्ही इथे केक घ्यायला आलो इथे. फक्त दादा, अनु, मनू यांनाच माहिती आहे. आम्ही तिघं आलो इथे. आता घेतलाय, बघू आता. मदर्स डे म्हणून आम्ही केक आणलेला आहे आणि आता तर सेलिब्रेट करत आहोत. त्यांचा बर्थडे माहिती नाही, त्यांचा केक कापायचा. थांब काका पंखा बंद कर की. मला काय येत नाही या पोरांना म्हणाले. काढ व्हिडिओ काढ. हॅपी मदर्स डे. हॅपी मदर्स डे टू ऑल बसा प्लेट कोण आणणार त्याचं प्लेट आणणार तू का चेहरा लपवतेस रे? काय काम केलेस असं चेहरा लपवण्यासारखं? हे बघा.